नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता, गतिशीलता आणि सुरक्षितता आणण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. शासनाचे सर्व महत्त्वाचे निर्णय, आदेश, अधिसूचना, मंजुरीपत्र आणि इतर संवेदनशील दस्तऐवज आता हस्तलिखित स्वाक्षरीऐवजी केवळ डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र अथवा ई-साईनद्वारेच निर्गमित केले जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागानं 13 जुलै 2026 रोजी या संदर्भातलं अधिकृत शासनपत्रक जारी केलं. शासनाच्या विविध विभागामार्फत जारी करण्यात येणारे आदेश, अधिसूचना आणि मंजुरीपत्र थेट नागरिकांचे हक्क, मालमत्ता, आर्थिक दायित्व आणि कायदेशीर बाबींशी संबंधित असतात. अशा दस्तऐवजांची सत्यता, सुरक्षितता, अखंडता आणि पडताळणी योग्यता आणि दीर्घकालीन दस्तऐवज व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर आवश्यक बनलेला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत डिजिटल स्वाक्षरीला आधीच कायदेशीर मान्यता आहे. राज्यातील ई-ऑफिस प्रणालीचा वाढता वापर लक्षात घेता प्रशासकीय दस्तऐवज अधिक सुरक्षित करण्यासाठी शासनानं हे सर्वंकष धोरण निश्चित केलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या संकेतस्थळावरती, सेवा पोर्टल्सवरती आणि वर्कफ्लोजवरती आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी 31 जुलै 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2026 पासून डिजिटल स्वाक्षरी किंवा ई-साईनचा वापर पूर्णपणे अनिवार्य करण्यात येईल. केवळ अपवादात्मक आणि अत्यंत अपरिहार्य परिस्थिती वगळता कोणत्याही कार्यालयामध्ये हस्तस्वाक्षरी स्वरूप स्वीकारलं जाणार नाही. सर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं आपले DSC प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावं असे आदेश योगेश सचिव गोसावी यांनी दिलेत. हा निर्णय डिजिटल प्रशासनाच्या दिशेनं महाराष्ट्राला अधिक सक्षम आणि सुशिक्षित बनवणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 ऑगस्टपासून आता कुठलाही अधिकारी कागदावरती सही करणार नाही, तर त्याच्यावरती डिजिटल मोहर उमटवेल. तर मग शासनाच्या या निर्णयावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.